न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शिर्डी येथे चेन स्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। आरोपीकडून 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। 7 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड। याबाबत माहिती अशी की नवीन कुमार निंगारेड्डी कोनारेड्डी राहणार शांतिनिकेतन नगर, केरी, धारवाड, जिल्हा धारवाड हे त्यांचे कुटुंबासह शिर्डी येथे दर्शनाकरता आले असता दिनांक 15 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह साईबाबा मंदिर शिर्डी येथे दर्शन करून बाहेर आले असता हॉटेल अलौकिक परिसरामध्ये मोटारसायकलवरील 2 अनोळखी इस्मांनी फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील 5,60,000 रुपये किमतीचे दागिने, त्यामध्ये सोन्याच्या 2 चेन आणि 1 मंगळसूत्र असे 112 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेऊन गेले आहेत। या घटनेबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले। सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील गुन्हा उघडकीस आणण्याकामी पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रोहित इमोल, सुनील मालनकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले। पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करून आरोपींची माहिती काढत असताना पथकास व्यावसायिक कौशल्य आणि गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी विकास चव्हाण राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर आणि त्याच्या साथीदाराने केला असल्याची माहिती मिळाली। सदर आरोपीचा शोध घेत असताना विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण वय 40 वर्ष राहणार रेल्वे गेट जवळ अशोकनगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण राहणार श्रीरामपूर ते अशोकनगर जाणारे रोड मोठादेवी मंदिराजवळ श्रीरामपूर फरार याच्यासह केला असल्याची, तसेच गुन्ह्यातील काही मुद्देमाल हा राखी गणेश चव्हाण राहणार श्रीरामपूर ते अशोकनगर जाणारे रोड मोठादेवी मंदिराजवळ श्रीरामपूर फरार हिच्या मार्फतीने विकला असल्याची कबुली दिली आहे। गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत आरोपीकडे तपास करता त्याच्या ताब्यातून 1,00,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्याच्या वेळी वापरलेली 1,50,000 रुपये किमतीची यमाहा कंपनीची मोटरसायकल MH17 DH 2414 असा एकूण 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपीने अशा प्रकारचे आणखी इतर गुन्हे केले आहेत काय याबाबत तपास केला असता आरोपीकडून विविध गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपी विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि तामिळनाडू राज्यामध्ये दरोडा तयारी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपी विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण यास पिरकनकरानाई तामिळनाडू येथील गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली असून तो सन 2009 ते सन 2016 या कालावधीमध्ये शिक्षा भोगून बाहेर आलेला आहे। ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।